माजी मंत्री महादेव जानकर साहेब या ठिकाणी बोलतील. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता महाराणी अहिल्या होळकरांना वंदन करून आज राज्याचं सदस्य नेतृत्व जयंत पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब, सतीश पाटील, या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, धनाजी गुरव आणि शिवाजीराव नाईक साहेब आणि तमाम आलेले शेतकरी बंधू आणि भगिनी व बांधवांनो, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार आणण्यासाठी जयंत पाटील साहेब, माझ्या आणि राजू शेट्टीची चूक झालेली आहे. आता ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सध्या दारात आलेला आहे. छत्रपतीच्या दारात पेशवे कामाला होते, आता पेशव्यांच्या दारात छत्रपती कामाला गेले. हे दुःख मोठं झालेलं आहे. ते कुठेतरी बदललं पाहिजे म्हणून साठी आज आम्ही सारी मंडळी एकत्र आलोय. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ह्याने लाडक्या बहिणीला 3,000च्या माध्यमातून हे केलं. आमच्या जाधव साहेबने मला चिठ्ठी दिली, लाडक्या दिदी काय लखपती झाले नाही, त्या बेकारपती व्हायची आवश्यक चाललेली आहे. त्यांची जमीन काढून घेतल्यानं त्या लखपती कशा होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, जालन्यामधल्या परभणीच्या लोकांनी विरोध केला आहे, हिंगोलीच्या लोकांनी, लातूरच्या लोकांनी, सोलापूरचे आमचे के पाटील आले, सांगली, सातारा, सर्व तमाम लोकांचा विरोध आहे. तुम्ही अशी जनते रोडवरची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही आम्हा मंडळीला साथ द्या. विधानसभेत लोकसभेत सुद्धा हे पारितोषिक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याला तुम्हाला सांगतो. आणि शक्तीपीठ मार्ग नोटिफिकेशन कॅन्सल करावं एवढं आवाहन करून आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर युवा नेते रविराज साबळे